कृष्ण
होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा. आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंटली धावा तृष्णेची कौतुक वाटे झाली वेचाचे नाम मंगळाचे तेने गुणे. आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंटली धावा तृष्णेची तुका म्हणे मुक्ती परनिली नोवरी, तुका म्हणे मुक्ती परनिली नोवरी. आता दिवस चारी खेळी मेळी, आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंटली धावा तृष्णेची विठ्ठला. समचरण सरोजम सांद्रनीलांबुदाभं जगन निहित पाणी मंडन मंडनानां. तरुण तुलसीमाला कंधरम कंजनेत्रम, सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि. पांडुरंग पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संतांच्या. त्यांच्या कृपादान एकतेचा विस्तारू. बाबाचे सद्गुरु दास तुका जयांचे केले स्मरण, होय सकल विद्यांच्या अधिकरण. तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता. याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा. आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंटलिया धावा तृष्णेची. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी संप्राप्त शिवेसाठी उपस्थित केलेला अभंग विश्वमान्य, विश्वभूषण, विश्व अधिकार, विश्वप्रिय, चिन्मय स्वरूप
अधिकार संपन्न साधू जगद्गुरु तुकोबारायांचा 4 चरणाचा बहुतेक सर्वांच्या पाठांतरातला गोड उत्कृष्ट अभंग आणि अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय आपल्या शेवटाबद्दलची मीमांसा करणारा अभंग आहे. विठ्ठला सेवेला सुरुवात करण्याच्या अगोदर अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा. आपल्या या पवित्र आणि पुण्यशील असणाऱ्या पिंपळे नगरीमध्ये आज नैमित्तिक स्वरूपाची कीर्तन रूपी सेवा कैलासवासी कारभारी म्हातारबा बिन्नर यांना आपल्यातून जाऊन आज 1 वर्ष पूर्ण होत आहे. प्रथम पुण्यस्मरणानिमित्ताने त्यांचा संपूर्ण परिवार आपल्या वडिलांवर प्रेम करणारा परिवार म्हणून त्या परिवाराला सर्वांना धन्यवाद. आपल्या वडिलांच्या सेवेतून ऋणातून उत्तीर्ण होण्याकरता अतिशय भव्य आणि दिव्य या कार्यक्रमाचं सर्व मंडळीने नियोजन केलं. गंगा भागीरथी मीराबाई कारभारी बिन्नर, पोपटराव कारभारी बिन्नर, सौ स्वाती संजयराव सदगीर, सौ सविता पोपट सदगीर, सौ शीतल भैरू सदगीर, अशोकराव म्हातारबा बिन्नर, रामकृष्ण म्हातारबा बिन्नर, नानासाहेब म्हातारबा बिन्नर, सौ विमल विठ्ठलराव होलगीर, मंदाबाई बाजीराव ढोणनर, दिलीपराव पुंजाराम बिन्नर, चिरंजीव आदित्य पोपट सदगीर, चिरंजीव रितेश पोपट बिन्नर, चिरंजीव कृष्णा पोपट सदगीर, सौ वैशाली पोपट बिन्नर, श्री संजय जयरामजी सदगीर, श्री पोपटराव केरू सदगीर, श्री भैरू शिवराम सदगीर, सौ शांताबाई अशोक बिन्नर, सौ सीताबाई रामकृष्ण बिन्नर, सौ मंदाबाई नानासाहेब बिन्नर, सौ रोशनी प्रमोद बिन्नर, सौ सोनल दिलीप बिन्नर, कुमारी साक्षी संजय सदगीर, सानिका पोपट बिन्नर आणि मानसी भैरू सदगीर हा संपूर्ण त्यांचा परिवार आणि या कैलासवासी कारभारी म्हातारबा यांच्यातून ऋणातून उत्तीर्ण होण्याकरता अतिशय 1 दिवसाचा थाटामाटामधला हा कीर्तन महोत्सव सोहळा. विठ्ठला ज्यांनी या सेवेसाठी संपर्क केला आदरणीय परमार्थ प्रेमी ज्यांना आपण टेलर म्हणतो, आमचे आदरणीय परमार्थ प्रेमी निवृत्ती भाऊ टेलर, आमचे पोपट दादा, सर्व मंडळीने संपर्क केला आणि त्यांच्या माध्यमातून तुम्हा सर्व सज्जनांचं दर्शन माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालं. या सेवेला आज उपस्थित सर्व गुणीजन मंडळी, वारकरी संप्रदायामध्ये जी मृदंगाची यादी केली जाते आणि त्या मृदंगाच्या यादीमध्ये ज्यांचं आदराने नाव घ्यावं लागतं, आमचे आदरणीय मृदंग महर्षी ज्यांचं आडनाव लाड आहे आणि सर्वांनी त्यांच्या जीवनाचा लाड करावा इतकं मृदंग गोड आहे महाराज. म्हणून आमच्या मुकुंद महाराज लाड गुरुजींना मनापासून द्यावे तेवढे धन्यवाद. मृदंगच ऐकावं वाटतो महाराज, कारण ते बोटामधली स्पष्टता, बोटामधला गोडवा आणि वागण्यातली जी विनम्रता आहे आणि खरी तरी महाराज हेच खरं महत्त्वाचं आहे. म्हणून मुकुंद महाराजांच्या चरणी नतमस्तक. एक संजय येत, एक विजय येत, त्याची चिंता करायचं काही काम नाही. संगीत विशारद, संगीत अलंकार आमचे अत्यंत जिवलग मित्र, सिन्नर तालुक्याचं वैभव म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जातं, आदरणीय आमचे अभिनव गंधर्व विजयजी महाराज काळे, महाराजांनाही मनापासून द्यावे तेवढे धन्यवाद. टाळी वाजवायची तर मोकळ्या मनाने वाजू, नाही तर वाजू नका महाराज, राहू द्या, नका वाजू तुम्ही. हां, म्हणजे वाजवायची अशी मोकळ्या मनाने वाजवा अशी. हां, आमचे विजयजी महाराज काळे गुरुजी, भजन गंधर्व, अभिनव गंधर्व, आपल्या सर्वांचा लाडका आवाज आमचे आदरणीय चिंतामण महाराज सानप गुरुजी, गुरुजींनाही मनापासून द्यावे तेवढे धन्यवाद. आदरणीय भजन गंधर्व मामभाषी जुनाट जुगादीचे नाणे आमचे आदरणीय संजयजी महाराज करतळे आवळे, आमचे संजयजी महाराज आवळे गुरुजी, गुरुजींनाही मनापासून द्यावे तेवढे धन्यवाद. गावातील पंचक्रोशीतील सर्व भजनी मंडळी, विनेकरी आमचे ठाणगावकर आहेत, आता जवळ आलाय कार्यक्रम आपला सुद्धा, महाराजांना सुद्धा मनापासून द्यावे तेवढे धन्यवाद.
पुरुष वर्ग, माता भगिनी, बालगोपाळ मंडळ, यूट्यूब चॅनलचे मालक आमचे विनोद भैया, त्यांनाही मनापासून धन्यवाद. एवढा मोठा कार्यक्रम करायचं म्हणलं की सिस्टम खूप महत्त्वाची राहायची, कारण गुणवानाचा प्राण म्हणजे सिस्टम आहे. एकदा जोरात टाळी वाजून स्वागत करा त्यांचं. मला एक शब्दही बोलायची गरज नाही, कमी करू म्हणायचं तर नाही आणि वाढवा म्हणायची गरज नाही. चोपदार गावातलीच आहेत का? तुम्हालाही मनापासून धन्यवाद. सर्व मंडळी महाराज आलेत आमची, कोकाटे महाराज, कोकाटे महाराजांना मनापासून द्यावे तेवढे धन्यवाद. सर्व पाहुणे मंडळी, आप्तेष्ट मंडळी, सुहृद मंडळी, आमच्या खुर्चीवर बसलेले भीष्माचार्य गावातलेच आहेत का? तुकाराम महाराज, तुकाराम बाबा, तुम्हालाही मनापासून द्यावे तेवढे धन्यवाद. जुने भजनी त्याच्याने भीष्माचार्य म्हणलं. आमचे आदरणीय जीवलग मित्र सतीश महाराज, सर्व मंडळी, सर्वांच्या चरणी नतमस्तक. आणि तुम्ही सर्वांनी या कार्यक्रमाची शोभा वाढवली म्हणून मस्तक हे पाया अपरिहार्य आहे, कारण या लोकाचं नावच मृत्यू लोक आहे. आज यांना जावं लागलं, उद्या आपला नंबर आहे. फक्त माणसं एवढे तुम्हाला सांगतो प्रसन्न का जगतील, फक्त आपल्याला गुरुजी तारीख माहीत नाही. आणि बरं तरी आपल्याला देवाने तारीख सांगितलेली नाही. प्रत्येकाला जावं लागणारच आहे. आज कैलासवासी कारभारी गेले, आपल्याला जावं लागणार आहे. आणि इतकं गोड जीवन होतं या महात्म्याचं महाराज. मला आदरणीय आमचे दिलीप दादा कारभारी, त्यांचे जावई, सर्वांनी त्यांच्याबद्दल खूप माहिती सांगितली. त्याच्यामधले काही पैलू, काही विशिष्ट त्यांचे असे होते. खूप संघर्षमय जीवन, कष्टाळू जीवन, आणि जीवन जगत असताना आपल्या जीवनामध्ये प्रामाणिकपणा, गरिबाचे मायबाप, सहसा आता हे सद्गुण दादा बघायला मिळत नाहीत. संघर्षमय जीवन होतं, खूप संघर्ष, कष्टाळू जीवन. आणि नाहीतरी तुकोबाराय म्हणले या जीवनामध्ये फुकट कोणालाच काही मिळत नाही. संघर्षच आहे, कष्टच आहे. आणि कष्टाचा पैसा धोका देत नाही, आणि अनितीचा पैसा सुख लागू देत नाही. विठ्ठला या मृत्यू लोकामध्ये फुकट कोणालाच काही भेटत नाही. कुठंतरी संघर्ष आहे, कुठंतरी त्याग आहे, कुठंतरी कष्ट आहेत. त्याच लोकांची इतिहासामध्ये नोंद घेतली जाते. भविष्यावर ढकलणारे जे लोक आहेत, इतिहास त्याची नोंद घेत नाही. भविष्यावरी काही घालू नये, सायास केली वाचून ते नाही, भविष्यावरी काही घालू नये, सायास केली वाचून ते नाही, भविष्यावरी काही घालू नये, घालू नये, घालू नये. ज्याला ज्ञान मिळवायचंय त्याला अभ्यास करावाच लागणार. ज्याला धन मिळवायचंय त्याला कष्ट करावेच लागणार. ज्याला आरोग्य मिळवायचंय त्याला व्यायाम करावाच लागणार. आणि चार चौघामध्ये ज्याला आपलं नाव शिल्लक ठेवा वाटतो का, त्याच्या जीवनामध्ये प्रामाणिकपणा खूप महत्वाचा आहे. एवढ्या लोकांच्या तोंडातून महाराज जे बी माणूस मला भेटन त्यांच्याबद्दल चांगला शब्द बोलणार. आणि असं तुरळी का महाराज, अहो चांगल्या लोकाला लोक चांगलं म्हणणार, तर वाईट लोकाला कधी चांगलं म्हणतील. प्रत्येकाच्या तोंडामध्ये कैलासवासी, कारभारी, म्हातारबा, बिन्नर यांच्याबद्दल खूप प्रेम. आणि हे प्रेम सांगायची गरज नाही, प्रेम बोलून दाखवता येत नसतं, सांगता येत नसतं, ते अनुभवाचा विषय. प्रेम नये सांगता बोलता दाविता, सांगता बोलता दाविता,
तोंडाने जमतंय काय होय सोबदा तुम्हाला साखर आवडू दे का मग हातावर कागदावर नाव लिहायचं साखर आणि तोंडाने चाटायचं चाटीता मधुर गोडी नाही कागदी लिहिता नामाची साखर कागदी लिहिता नामाची साखर चाटीता मधुर गोडी नाही बोलून जमत नसते या गोष्टी महाराज बोलाचाची कडी बोलाचाची भात बोलाचाची कडी बोलाचाची भात जेवणिया कोण तृप्त झाला या माणसावर किती प्रेम होतं सांगायची गरज नाही महाराज अशा प्रतिकूल वातावरणामध्ये हा जो सगळा समाज जमलाय का महाराज हे या घराण्याने केलेलं प्रेम आहे आणि या प्रेमाची पावती म्हणजे हा समाज आहे मिठाला मुंग्या लागतात का गुळाला सोर थोडा मायला मंडळी गुळाला मिठाला का लागत नाही जात लय खरट अहो माणसं कोणाकडे आता इथं गुळ आहे कुठे इथं होतं ना आहे ना आता इथं गुळ असला मुंगीला आमंत्रण द्यायची गरज आहे दिलीप दादा फोन करायची गरज आहे हा हा काय अभंग लिहिलेत महाराज मुंगीची या घरा कोण जाय मुळ मुंगीची या घरा कोण जाय मुळ हे कोणी या गुळ धाव घाली मुंगीची या घरा कोण जाय देखो आज असे माणसं जमिलेत महाराज तुम्ही हे कलाकार नाहीत हे गुणवान आहेत हा पखवाज नंबर 1 भजने 2-3 आहेत पण ओरिजिनल कंपनीचा माल आहे महाराजाला 10-5 रुपये कमी देत जा पण गुणवानाच जपत जा वा कारण हे खूप महत्वाचं आहे कीर्तनाचा पहिला प्राण म्हणजे मृदंग आहे दुसरा प्राण गायक आणि तिसरा प्राण पुढं बसणाऱ्याची तोंड तुमची प्रसन्नता पाहिजे दिव्याशिव मंदिराला शोभा नाही गावरान तुपाशिव जेवणाला शोभा नाही वेदांताशिव पंडिताला शोभा नाही झाडाशिव वेलीला शोभा नाही पुरुषाशिव स्त्रीला शोभा नाही आणि श्रोत्याशिव वक्त्याला किंमत नाही विठ्ठला श्रोत्याची प्रसन्नता हे कीर्तनकाराचं टॉनिक आहे मला तुम्ही प्रसन्न पाहिजे आणि जिथं प्रसन्नता आहे त्याचं नाव परमार्थ आहे आणि जिथं पश्चाताप करण्याची वेळ येते त्याचं नाव संसार आहे आता इथं लग्न झालेले माणसं हातवर करा बरं 1 2 3 इतके ब्रह्मचारी इथं पिंपळ्यात एवढे तर आळंदीला नाहीत ना संजय हे सगळ्याचे लग्न झालेत फक्त हातवर का करीत नाहीत इतके वैतागलेत हातवर करण्याची इच्छाच नाही यालाच म्हणायचं पश्चाताप विठ्ठला मरण कोणला येणार नाही आज ते गेले उद्या आपण जाणार आहे आजा मेला पंजा मेला आजा मेला पंजा मेला पापा मस्त लागे उठा उठा जागा पाठी
आणि बाप मसना कोण थांबलं इथं करण्या शब्द कसा आहे बघा ना मुकुंद अवतार संपले आपण अवतार येत का अवतावरलीच आपली कथा काय जावा प्रत्येकाला लागणार आहे पण गेल्याच्या नंतर शरीर जायाचे ठेवण शरीर जायाचे ठेवण शरीर जायाचे ठेवण शरीर जायाचे ठेवण उसने आणलेली वस्तू आहे आणि एक ना एक दिवस परत करावीच लागणारी देह आणला हा पाचाचा उसना हा मृत्यू लोक आहे मृत्यू लोकात आलोत मृत्यू लोकातले नियमित स्वर्गात गेलोत स्वर्गातले नियमित आणि वैकुंठात जर गेलोत तर वैकुंठातले नियमित स्वर्गात आपण गेलो पुण्य येतोपर्यंत स्वर्गात राहता येतं आणि पुण्य संपलं महाराज म्हणले खाली यावं लागतं तुका म्हणे जाती तुका म्हणे जाती पुण्यक्षया धोवती पुण्यक्षया धोवती पुण्यक्षया म्हणे जाती पुण्यक्षया स्वर्गातल्या सुखाचं वर्णन ज्ञानेश्वरीमध्ये आपण ऐकतो ना भगवान बोलले ना तेतम भुक्त्वा स्वर्ग लोकम विशालम क्षिणे पुण्य मृत्य लोकम विशांती ते पुण्य मासाद्य सुरेंद्र लोक मशनंती दिव्यान दिवी देव भोगान पण कुठपर्यंत जोपर्यंत पुण्य आहे तोपर्यंत एकदा पुण्य संपलं मग त्या पुण्याची पावटी सवेची इंद्रपणाची उटी आणि येऊ लागती माघारे प्रथम केला गर्भिवास काय ते सांगावे सायास दुःख भोगिले नवहे मास आलो जन्मास येत वरी मृत्यू लोकातला नियम स्वर्गातला नियम आणि मृत्यू लोकातला नियम काय जोपर्यंत आयुष्य तोपर्यंत इथं राहायचं आणि आयुष्य संपलं इथून आपल्याला जायचं पण जाण्याच्या अगोदर जीवन इतकं स्वच्छ जगले पाहिजे चलत असताना असं चालायचं चार माणसं आपल्या सोबत चालले पाहिजे बसत असताना अशा जाग्यावर बसायचं चार माणसं आपल्या जवळ येऊन बसले पाहिजे आणि मरत असताना इतकं पवित्र मरायचं गेल्याच्या नंतर कळेल त्याच्या डोळ्यात पाणी आलं पाहिजे उत्तमाची गुरे कीर्ती मागे उत्तमाची गुरे कीर्ती मागे उत्तमाची गुरे मरणाची सरी आणि उत्तमची उरे म्हातारा खूप तयार दिसते मला तर वाटतं माहितले 2000 द्यायला देऊन टाकू पण ते महाराजाची घेत नाहीत म्हणून मी देत नाही असं असे अभ्यासू माणसं पाहिजे तू उत्तमची उरे काही माणसं शेणासारखं जीवन जगतात दादा
काही माणसं गौरीसारखं जीवन जगतात, काही माणसं कापरासारखं जीवन जगतात. शेण पेटवायचं पेटतच नाही, उलट जे पेटीत का चिंतामण भाऊ त्याला इजिते. गौरी पेटवायची थोडा उशीर लागतो, कापराला धक्का लागला ठाईची समाप्ती झाली. जशी कापुराच्या शेण पेटत नाही, मुक्काम जाग्यावरची. गौरी पेटती जगाला राख शिल्लक होती, पण कापूर स्वतः जळतो आणि जगाला सुगंधित करतो. हे जगलं पाहिजे, चंदनासारखं जगलं पाहिजे महाराज. आपण घासून घेतलं पाहिजे आणि जगाने त्याचा सुगंध घेतला पाहिजे. संतांचं, महात्म्यांचं, सत्पुरुषांचं जीवन हे चंदनासारखं असतं महाराज. चंदनाचे हात पाय ही चंदन असं पवित्र जगलं पाहिजे. कारण मरण हे प्रत्येकाला आहे, मरण येणारच आहे. एक दिवस आपल्याला जावं लागणार आहे, कारण उसनी आणलेली याच्यावर आपला हक्क नाही. उष्ण आणलेलं जे असतंय बनाया पंचतत्व का पिंजरा जिसमें बोली मेरी मैना कुछ लेना कुछ देना मगर यही हराना. तुकाराम महाराज देह आणि लहा पाचाचा उसना द्यावा लागणार आहे, जावा लागणार आहे. पण जाण्याच्या अगोदर अनेक लोकांचं आपल्यावर कर्ज आहे, ऋण आहे. पहिलं ऋण आपल्यावर देवाचं आहे, दुसरं ऋण आपल्यावर संताचं आहे आणि तिसरं ऋण आपल्यावर आपल्या आई वडिलांचं आहे. म्हणून 4 गोष्टीचा विसर मुकुंद महाराज नको. नंबर 1 देवाला विसरू नका. नंबर 2 संतांना विसरू नका. नंबर 3 ज्या आई वडिलांनी आपल्याला विश्व दाखवलं त्या मायबापाला विसरू नका. आणि नंबर 4 आपल्या अभंगाचं दार मृत्यू विसरू नका. विठ्ठला देवाला का विसरायचं नाही? कारण हे मॉडेल दिलंय कोणी? जेने हा जीव दिला दिला. आउट हात का मानव देह अल्लाह ने तुझ दिया. अरे खाया पिया सुख से सोया नाग जमाना. काय केलं जीवनात? क्या किया क्या किया तूने जीवन जिसे आमच्या सिस्टम वाले करता टाळी वाजवा. नाही तर बहुतेक कार्यक्रम फेल चाललेत आमचे सिस्टम वाल्याचा वेळच लागत नाही. काय महाराज सागर दादा लयच गोड महाराज. आणि आपलं खोसला आपल्या मनासारखाच लांबलाय. आज गोडवा पाहिजे बोटामध्ये. फरफटांग लय कदर आलाय महाराज. काय गोडवा आहे महाराज. अमृत छोडा पिता शराब रे. अनमोल किमतीचं शरीर मिळालं आणि पुन्हा भेटणार नाही बरं, अजिबात नाही. सगळं पुन्हा भेटल. जमीन गेली पुन्हा भेटल, पैसा गेला पुन्हा भेटल, मित्र गेला पुन्हा भेटल, बायको मेली काही जरी नेमकं सगळं भेटल. पण
तोंडातला शब्द गेला पुन्हा वापस येत नाही. एकदा इज्जत गेली पुन्हा वापस येत नाही. आणि एकदा हे मॉडेल गेलं पुन्हा भेटणार नाही. नरदेह दुर्लभ जाणारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. वर्षाची गणनारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. दुखया येणारे तुम्ही वासुदेव वासुदेव प्रवास करायचा तर गाडी चांगलीच पाहिजे, रस्ता चांगलाच पाहिजे आणि ड्रायव्हर फुल पेलेला पाहिजे. प्रवास करायचा गाडी चांगली पाहिजे, रस्ता चांगला पाहिजे आणि ड्रायव्हर माळकरी पाहिजे. कीर्तन करायचं तर गायक मृदंग आणि ऐकणारे बघा सिद्धांतम तात्पर्यम पकडतव्यम विठ्ठला. देवाने शरीर दिलं पुन्हा भेटणार नाही, काही पुन्हा भेटून पण काही गोष्टी वन्स मोर नाही. तोंडातला शब्द गेला का पुन्हा वापस येत नाही. महाराज काय येतो हा मला सांगा, पाय भरल्यावर नळाकडे जायचं का नळ दिसल्यावर पाय भरवायचा? तुमचं काय दुःख आले का? मोकळं बोला. पाय भरल्यावर नळाकडे जायचं का नळ दिसल्यावर पाय भरवायचा? पाय भरले हो. बरोबर. बोलून टाकायचं का टाकून बोलायचं? टाकून बोलायचं, बोलून टाकायचं. मळमळ झालं तसंच ठेवायचं का उलटून टाकायचं? काही माणसं बोलताना टाकून बोलतात आणि पुन्हा विचार करतात, उपयोग नाही. विचार तो वचना आधी आणि धरुणी शुद्धी ठेविली. तोंडातला शब्द आहे. शब्द माणसाचा डोळा काढीत नाही, शब्द माणसाचा हात काढीत नाही, शब्द माणसाचा पाय काढीत नाही, पण तुकोबाराय म्हणले हृदयाचा छेद केल्याशिवाय राहत नाही. भेदते अंतरा वज्र आईसे शब्द जपून वापरायचा. इज्जत जपून आणि हे शरीर जपून वापरायचं, कारण पुन्हा भेटणार नाही. मनुष्य जन्म अनमोल रे तुम्ही अब जो मिलाया फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं रे. आयुष्य कोणाकडे थांबलं महाराज? थांबत नाही आयुष्य, चाललेलंही. आता किती वाजले? 12 वाजले, 11:50, 11च वाजले. उद्या 11 वाजणार का नाही साहेब? आजचे का उद्याचे? हा उद्याचे. आजचे 11 आता गेले, पुन्हा उद्या 11 वाजतील, पण उद्याचे आजचे नाही. ही वेळ गेली गेली. कोणाचं आयुष्य थांबलं? अनमोल तेरा जीवन वो भी गवा रहा है, सपनों की नींद में भी तो पल जा रहा है. अनमोल तेरा जीवन वो भी गवा रहा है, वो भी गवा रहा है. अरे लड़न भी बीता जवानी भी झुक जा रही है,
कर धीरे धीरे अनमोल तेरा जीवन दादा दादा आयुष्य थांबत नाही महाराज कोणाकरता आणि आपल्याला काय आयुष्याची किंमत कळाली अहो या नरदेश ज्याला कळाला त्याच्या तोंडातून वैतागाचा शब्द येत नाही महाराज लय कदरलेत माणसं जीवनालाच ज्याला हे जीवन कळलं का त्याच्या तोंडातला शब्द कसा आहे या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे जीवन कळलं पाहिजे. आनंद आनंद या जीवनाचा हे असं पक्वाद असं असलं की मला आवडत नाही मला. घरून झालेलं कुत्र घासल्याशिवाय राहत नाही विठ्ठला पुन्हा भेटणार नाही महाराज पण ते काय झालं आता अति परिचय आपल्याला झालाय महाराज आणि फुकट मिळाले सर आणि फुकट वस्तू मिळाल्या का किंमत राहत अजिबात नाही अति परिचय झाला आता मी जर तुमच्या गावात रोजच आलो तुम्ही काय म्हणता येड येते गुरुजी खोटं आहे काही अति परिचय झाला किंमत राहत नाही गावचा जावई असल्यावर आनंद असतो का लांबचा असल्यावर हॅलो लांबचा पाहिजे पुन्हा लय दिवसांनी येणारा पाहिजे आणि मग सासूची तारा बघितली पाहिजे नाकाचा मोती ठेवी गहाण ठेवी गहाण नाकाचा मोती ठेवी गहाण ठेवी गहाण नाकाचा मोती ठेवी गहाण ठेवी गहाण राखी हे सांगायचं काम नाही पडलं पाहिजे काय मारा आणि पुन्हा मेरी झलक सबसे आलं काहीतरी वेगळं पाहिजे मारा नित्य नूतन आता खूप नाकाचा मोती ठेवी आणि राखी जावायाचा अति परिचय आता आम्हाला एखाद्याशी कीर्तन नसलं आम्ही बायकोला म्हणू शकतो का आज लोकात कीर्तन नाही सांगायचं तो ह्या पुढे सांगतो बरं आमची बायको आमचं कीर्तन ऐकन का नाही आता खोजाच्या बायकोला म्हणलं एक बोल तुला वाजून दाखवतो ती म्हणेन बोल ना का वाजू मी बोललो ती ऐका गायकाच्या बायकोनं म्हणा बरं एखाद्याच्या बायकोला तुला मी चाल शिकवतो ती म्हणते मला चाल शिकू नका तुम्ही काय चालीची अति परिचय रे रोजचा आहे ना रोज सानिध्य आहे ना 52 नंबरचं चंदन आहे महाराज आता हे सगळे सुशिक्षित मंडळी तापलेल्या तेलाच्या कढईत जर गुरुजी एक थेंब पाडा तर पूर्ण कढई काय होती बुंद एक क्षण शीतल करी बुंद एक क्षण शीतल खालून फेकला पाडाचाच आंबा पाडा असं कमी माणसं काल मला काल्याच्या कीर्तनात एक जणांनी प्रमाण दिलं गवळणीच्या घरी गेलो गवळण नव्हती घरी अरे म्हणलं कोण्या काळात जगू तू फोन करून जायचं भजनीलाही झाले तो पण पाठांतराचा अभाव आहे महाराज आता हे कीर्तन करायचं 2-4 हजार अभंग आमच्या पाठ पाहिजे तर कीर्तन गायन भजन म्हणायचं 100-150 राग तयार पाहिजे पखवाज वाजायचा 2-3 हजार बोल आपली तयार पाहिजे कोणी उठलं हे काय हे
जमत नाही महाराज. कीर्तन म्हणजे काय? आता हे भजन सोपं आहे का? तुम्हाला सोपं वाटतं? सोपं नाही. ती का बापाची पेंट थोडी. आता 2 गायक 4 मनाला आले, जरासा आवाज उंच जायचा राहिला, खालचे लोक कसं करते? इतकं तितकं नाही. ज्याचं जळत दाबत्याच्या वंशात तेव्हा कळे, दाबत्याच्या वंशात तेव्हा कळे, दाबत्याच्या वंशात तेव्हा कळे, दाबत्याच्या वंशात तेव्हा कळे. पाण्यात आला माझा हे पोते तोडायचा, दाबत्याच्या वंशात तेव्हा कळे, दाबत्याच्या वंशात तेव्हा कळे. काय प्रमाण? पाण्यात आला मासा झोप घेतो कैसा आणि खावा त्याचा रसा. आपलं जावा त्याच्या वंशा. सोपं नाही महाराज. आता हे मृदंग वाजवायचा आहे, त्याला घासावं लागते महाराज. मला सांगा, पकवाज ऐकून येतो का पाहून येतो? स्वर बंदच करा. ऐकून येतो का? नाही. पाहून येतो का? नाही. त्याला घासावं लागतं. आता एक बोल चौपट करायचं म्हणल्यावर गुरुजी त्याला घासवत लागेल. काल एका पाखोजाला म्हणलं तुमची बोटच पळत नाही, ते मला पावडरचा डबा खराब आहे. नाचता आहे ना अंगण वाक, त्याला घासावं लागतं. इतका गोडवा तयार करण्याकरता किती परिश्रम घेतले असतील त्यांनी महाराज. आणि मृदंग एखादा मुखडा चक्रधार समीवर वाजवला ना, खालच्या लोकांनी थोडं प्रोत्साहन दिलं पाहिजे. क्या बात आहे म्हणलं पाहिजे. गायकाने एखादा चांगला राग म्हणला, त्याचा राग येऊ द्यायला नाही पाहिजे. क्या बात आहे म्हणायचं. क्या बात आहे म्हणले हात वर जातो का खाली येतो? लोक म्हणते क्या बात आहे, क्या बात आहे. आभार कोणाचे येतं? मालिक तूने मुझे बहुत कुछ दिया है, तेरा शुक्रिया है, तेरा शुक्रिया है, तेरा शुक्रिया. ए मालिक ने भजनासारखा आनंद तुम्हाला कुठंच मिळणार नाही. डोक्यातलं टेन्शनच कमी होतो. बघा ना, तुम्हाला बोर वाटायला का? बोर व्हायला का? चहा सांगाय प्रसन्नता. आणि ज्याला परमार्थात प्रसन्नता नाही, उपयोगच नाही. मला सांगा, भजन करणारे माणसं प्रसन्न दिसले पाहिजे. ज्याच्या गळ्यात पवित्र तुळशीची माळ आहे, त्याचा चेहरा कधी बी हसरत पाहिजे. हा, वांबळलेले तोंडाचं काहीच काम नाही. उपयोगच नाही. कारण इथं आपल्या हातात काहीच नाही. मारा देवाची इच्छेने जगतो आपण. ठेविले आनंदी आणि चित्ती असू द्यावे समाधान. कारण हे शरीर आपल्याला पुन्हा भेटणार नाही. पण याचा आपल्याला हाती परिचय झाला म्हणून किंमत राहिली नाही. फुकट मिळालं, किंमत नाही. दिलंय कशाला? भजनाला. आणि वापर चालला कशा करता? उपयोग काय केला? गाईचं दूध कोणा करता? वासराला पिऊ देतो का वासरू आखडीत होता? गाईचं दूध वासराला पाजिलं धन्यता आहे, लहान लेकराला पाजिलं धन्यता आहे. पण गाईचं दूध वासराला न पिऊ देता, लेकराला न पाजिता चुलीवर उतू जाणं व्यर्थ आहे. देवाने शरीर दिलंय भजनाला. काय नाथ महाराजाची ओवी महाराज कालच वाचली मी. एका जनार्दनाची विनंती, येवोनिया मनुष्य देहा प्रती, करोनिया भगवत भक्ती, निजात्म प्राप्ती साधावी. विठ्ठला अर्जुनाला सुद्धा भगवान म्हणले, अर्जुना तरी जळ झोडोनी व्हायला नी व्हायला नी ये भक्तीची वाटेला. तुकाराम महाराज सुद्धा म्हणते, करा हरी भक्ती. सोडविलं यामा सगळ्या संतांचं म्हणणं आहे. सावता महाराजाची पुण्यतिथी. सावता म्हणे तुम्ही भक्ती मार्ग धरा, तिने मुक्तीद्वारा ओळंगती. सगळ्या संतांचं म्हणणं आहे भक्ती करा. कारण हे दिलंय त्याच्याकरता. जी वस्तू ज्याच्याकरता मिळाली, ती वस्तू त्याच्याकरता वापरली तर त्या वस्तूची धन्यता आहे. आता मी इथं आलो कशा करता? कोण म्हणलं पैशा करता? विनोद सोडून द्या, पण आलोत कीर्तना करता. कीर्तन करणं हे आपलं काम आहे. वाई लोकांचे उचापत्या करणं हे महाराजाचं काम नाही. 10ला कीर्तन आहे, 9:30ला महाराज गावात आला पाहिजे. 12ला संपलं का 12:30ला गाव सोडलं पाहिजे. इज्जतीत राहायचं असेल तर
हे आपलं जे काम आहे तेच करायचं. जयाचा व्यवहार तया साजे, जिनो काम उनो थाय. विठ्ठला पण याची किंमत राहिली नाही मला. नाथ महाराजांनी थोडं दुर्दैव व्यक्त केले मला. अशा वळलेल्यात नाथ महाराजांनी भागवतात. तुम्ही ऐकणारे वर्ग आहे म्हणून सांगायलो. ना तरी अमृत विकोणी कांजी प्याला, अमृत विकोणी कांजी प्याला, रत्ने देऊनी कोंडा घेतला, पर्वत फोडून टोळ धरिला आणि गज ही केला इटेसाठी. दुसरी ओवी तर लय गोडी. नाक कापून शिमगा खेळला, डोळे फाडून काजळले आला, आणि तैसा नरद्या नाडला नाश केला विषाचा. उपयोग नाही केला. मिळालंय भजना करता, वापर चाललाय कशा करता. अहो रात्र सायास करीशी प्रपंच दिननिशी, हरीशी न भजशी कवण्या गुणी. प्रपंच कितीही केला तर सार्थक होणार नाही. प्रपंचात कितीही कष्ट करा, फळ भेटन का नाही सांगता येत नाही. पण परमार्थात काहीही करा वाया जात नाही. तुका म्हणे श्रम केला अवघा आला फळाशी. आणि संसारात 99% वाया गेलेले आहेत. येथे अवघी वाया गेली दिसती सायास. संताची तळमळे. बाकी लोकाला काय घेणे महाराज. घरातले मायबाप चांगले असले तर मुलं चांगली राहतील, गुरुजी चांगले असले तर विद्यार्थी चांगले राहतील, आणि साधू चांगला असला तर समाज चांगला राहतो. एसटी मध्ये 50 माणसं झोपलीत, किती झोपू द्या, काही बिघडत नाही. फक्त 51 जागी पाहिजे. कोण ड्रायव्हर. आणि आता 51 जर झोपला विजय भाऊ, 50ला कायमची झोप लागायची शक्यता. मुलाची जबाबदारी आई वडिलांवर, विद्यार्थ्याची जबाबदारी शिक्षकावर, आणि सगळ्या समाजाची जबाबदारी साधू संतावर. कायम रस्ता चुकला जीव, कधीच रस्ता चुकत नाही देव. चांगल्या रस्त्याने प्रवास करतो साधक, आणि चुकलेल्या नीट रस्त्याला आणतात संत. विठ्ठला आणि ही संधी पुन्हा भेटणार नाही. एकदाच बरं का, पुन्हा डबल भेटत नाही. एक अशी पडीत पडेल विहीर होती, आणि पडक्या विहिरीवर आकाशवाणी झाली. या विहिरीत जर कोणी पशु पक्षांनी प्राण्याने उडी टाकली तर म्हणले माणसं म्हणून वर येतील, आणि माणसाने जर उडी टाकली तर पशु पक्षी प्राणी म्हणून वर येतील. दृष्टांत लय गोडे, फक्त लक्ष द्या. मग माकडीन म्हणली माकडाला उडी टाकायची. कशामध्ये? मोकळं बोला ना. कोण म्हणलं? कोणाला म्हणली? काय म्हणली? उडी टाकायची का? कोण म्हणलं? कोणाला म्हणली? माकड म्हणलं उडी टाकण्याबद्दल दुमत नाही, पण माकडाचा माणूस झाला तर उडी टाकतो, आणि माकडिनीची बाई झाली तर उडी टाक म्हणले अडचण नाही. आकाशवाणीत तशी दोघांनी मिळून एरीत उडी टाकली. कोणी 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 महाराजांनी महाराजाच्या आमच्या घेतल्यावर जमतंय तुम्हाला. कोणी टाकली उडी? माकडाने. आणि जशी उडी टाकली माकडाचा रूपवान माणूस झाला मुकुंद, माकडीची रूपवान स्त्री झाली. विहिरीच्या काठावर आली. कोण? मी तुम्हाला पुन्हा पुन्हा विचारलो म्हणजे मी काय गांजा गिजा पिलो? फक्त फाट्यावर आल्यावर रस्ता हुकतो म्हणून विचारायलो. आता कोण झाले ते बोला ना. माणूस. आणि मग वर आल्यावर गुरुजी आता गप मारावं का नाही? माणसाला भेटल्यावर बी खाता आलं पाहिजे. हा ते बायकोला काय म्हणलं माहितीये का? एकदा उडी टाकल्यावर जर इतका चांगला माणूस झालोय पुन्हा एकदा उडी टाकू का? बायको म्हणली तुमच्या पाया पडते, देवाने तुम्हाला माकडाचं कोण केलंय? बोला ना. तुम्ही गप मारा, आता भजन करायला मुक्त व्हा. तो म्हणला नाही नाही मी उडी टाकणार म्हणजे. आणि त्यांनी काय बायकोचं ऐकलं? कोणी? इरी पसलं रान तरी भिजलेलं राहू द्या. आणि पुन्हा विहिरीत उडी, पुन्हा जशाला तसं. माकड आलं वरण बसलं खॅक 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 करीत. आता हे रूपवान बाई राजा आला हात धरला, कोण म्हणलं घेऊन गेला? दम धरा ना दर्शी. आणि मग हे माकड तिच्या माग पळायलंय. कोणा माग? हॅलो, कोणा माग? बायको कोणाची? माकडाची. नेली कोणी? पण आता माकडाला भेटती का?
नाही, कारण सध्या माकडाला बायको भेटत अहो ह्यो दृष्टांत माकडाचं नाही हो. नरदियात येऊन भजन नाही केलं आपलं त्याच्यासारखं होऊ नाही. हे जरी नाही ऐकालं तरी दुसरा येईल. हे जरी नाही ते पुढचं बरंच लांब आहे अजून. पण ते त्याचं त्यांनीच म्हणायचं आणि आपलं आपणच म्हणायचं. पुढचं म्हणलं की मग खोले महाराजांचं नाव येतं, अलीकडलं म्हणलं की मग उगल्याचं नाव येतं. आवाज चांगलेत महाराज. असं भजन मला सुद्धा गुरुजी असं मन मोहन झालं. मला सुद्धा मोह आवरा ना महाराज. आणि त्याला ते घासावं लागते, आवाज तसा ठेवावा लागतो महाराज. संगीत है शक्ती हर घट में बसे राम, रोगी को रागिनी सुना के रोगी को मिले आराम. पण भजन बी कळलं पाहिजे. कोणाचं काम नाही महाराज. रसज्ञ श्रोते पाहिजेत महाराज अशी. आता बघा 2 वाजता कीर्तन केलं तरी उठत नाही ती. चल द्यायचं का बघा बरं का मायला मंडळी. एकदा सगळे हात वर करा बरं. एकदा हात वर करा. कीर्तन कोणाला कोणाला बंद करू वाटतंय असं. गुरुजी चांगल्या माणसाचेच कीर्तन रंगत येत बरं का. एक कारभारी महाराज म्हणजे असं निष्कलंकी व्यक्तिमत्व होतं म्हणून हे कीर्तनाचा रंग चढला. रंग भरे कीर्तनात काल एक जण मला म्हणला 50,000चा महाराज आणला पण कीर्तन रंगलत नाही बापाच्या वर्ष श्राद्धाचं. म्हणलं बापच रंगेल होता कीर्तन कसं. त्याला वागावं लागतं महाराज. प्रामाणिकपणा पाहिजे. माणूस असा बोलेत असा आणि त्याची वंदावी तर हे जग नोंद घेतोय. विठ्ठला म्हणून भजन करून देवाचं ऋण फेडा. दुसरं ऋण संताचं आहे. त्यांनी आपल्याला मार्ग दाखवला. ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे, नामदेव महाराज, सावता महाराज ही संत मंडळी नरस्ती महाराज. कोण्या रस्त्याने जायचं होतं आपण. ज्ञानोबा आहे, तुकोबा रायचे उपकार आहेत. आपल्याला रस्ता दिसतो. वेद मार्गी मुनी गेले, पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग. मार्गी बहुत याची गेले साधू संत. तुका म्हणे तुम्ही चला याची वाटे आणि भरवशीने भेटे. मार्ग दाबून गेले आधी, मार्ग दाबून गेले आधी.
तेनेची पण ते आणि तिसरं ऋण फेडायचं आहे वडिलांचं. जोपर्यंत मायबाप जिवंत आहेत तोपर्यंत सेवा करायची आणि गेल्याच्या नंतर हे कार्यक्रम करणं मध्ये दुधात साखर आहे महाराज. आणि त्यात आता हे काय झालंय, आई सांगता सांगता बाप खूप मागं पडला महाराज, लय मागं पडला. कौशल्या सांगता सांगता राजा दशरथ मागं राहिला. देवकी सांगता सांगता वसुदेव मागं राहिली. बाप लय मागं पडला. मला सांगा, दिवा जळतू का वात जळती का तेल जळत? हॅलो टेलर, काय जळत? बरोबर, वात जळती. कोणाला जाळी ती? बरोबर, समय लावा. काय जळत? वात. कोणाला जाळी ती? आणि नाव कोणाचं होतं? समयीचं. हे असंच झाले. कळलं तर कळून घ्या, फक्त मी बोलत नाही. मला सांगा, आई लेकराला कड्यावर घेते का खांद्यावर घेते? बोला बोला. हा, कडेवर. आणि खांद्यावर कोण घेतो? मग याच्यातून तर नजर टाका ना. जे मला दिसतंय ते माझ्या मुलाला दिसावा, ही नजर आईची. आणि जे मला दिसत नाही त्याच्या पलीकडलं विश्व माझ्या मुलाने बघावा, ही नजर बापाची. हे कितीला बाळ? उभा राह, उभा राह. नजर के सामने जिगर के पास भ्यायचं नाही. किती शून्य एकत्र केल्यावर एक होतो. चौदार अहो, किती शून्य एकत्र केल्यावर एक होतो? होतच नाही. बरं, एक अंक काढा आणि एक शून्य द्या. किती झाले? 10. पुन्हा एक द्या, पुन्हा एक शून्य द्या, पुन्हा एक शून्य द्या. 10,000. आणि एक अंक पुसून टाका. झिरो. काय गाथ आलेला आहे महाराज. विनोद करायची गरजच नाही हो, गाथाच वाचा तुम्ही. एक दाखविले 10, दाखविले 10 फाटा पहा पुसोनी, फाटा पहा पुसोनी. एकाच्या पुढे किती शून्य दिले ते आपण? 10,000 झालती. बाकी शून्य एकाचा अंक खोडून टाकला. किती राहिले? एक. बोलू का? आपण जेवढं बी कमावलंय ते सगळं शून्य आहे. आणि एकाचा अंक म्हणजे आपला बाप आहे. एकदा बाप गेला का मारा. विजला हो नंदा दीप, कसा जाऊ मी मंदिरी, सावळी किती मजला विजला हो नंदा दीप, कसा जाऊ मी मंदिरी, मंदिरी लय मोठ्याच्या जीवनामध्ये प्रसंग आले महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातला प्रसंग आहे. 1632 रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज विराजमान. 32 मन सोन्याचं सिंहासन. 1674चा प्रसंग. रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज विराजमान. 32 मन सोन्याचं सिंहासन, डोक्यामध्ये सोन्याचा मुकुट. छत्रपती शिवराय रायगडाच्या पायथ्याला आली. मा जिजाऊ साहेबाच्या मांडीवर डोकं ठेवलं, ढसढसा रडू लागली. मा जिजाऊ साहेबांनी प्रश्न केला, मुकुंद महाराज एवढं राजवैभव असताना रडण्याचं कारण काय? छत्रपती शिवाजी महाराज म्हणले, 32 मन सोन्याचं सिंहासन आहे, पण हे सगळं वैभव बघण्याकरता तुमच्या कपाळावरचं कुंकू जर शाबित असतं तर किती आनंद वाटला असता. काहीच करू नका महाराज. जोपर्यंत आई वडील जिवंत आहे तोपर्यंत सेवा करा. गेल्याच्या नंतर बोलून जास्त उपयोग होत नाही. दिवा इजल्यावर तेल टाकलं व्यर्थ गेलं. चोर निघून गेल्यावर जाग आली व्यर्थ गेलं.
महापूर आल्यावर म्हणलं मला गाव सोडायचं होतं, व्यर्थ गेलं. साप निघून गेल्यावर काठी घेतली, व्यर्थ गेलं. आणि मनुष्य गेल्याच्या नंतर वाहवा केली, व्यर्थ गेलं. भुके नाही अन्न आणि मेल्यावर पिंडदान, उपयोग नाही. मी तुझ्यासाठी जीवन जाळले रे बाळा, तुले नाही पाणी पाजले. अरे मेल्यावरती रडतो कशाला, उगीच चालणं पोते कशाला. माझ्या शिष्याला असून तू बाळ, माझ्या जीवाला म्हणला मी तुला आव्हान सोडले, तुले नाही पाणी पाहिजे, पाणी नाही पाहिजे, पाणी नाही पाहिजे, पाणी माझ्या डोळ्यातला सवा कोणी माया पुसताना, उरी दाटतो या गोष्ट बाबाची सांगताना. याच्या फटक्या ससऱ्याला टाळी वाजवा एकदा आमच्या चिंतामणी किती ठिकाण जोडले, उभ्या आयुष्याला त्याने कशी कातर लावले. मला कसं होता या कुणी बाबा म्हणता, उरी हुदक दाटतो या गोष्ट बाबाची सांगताना. माझ्या युल्या मुखात यानं भरविला घास, जय हो. याच्या परम कष्टात मी राहतो सुखात. त्यानं बघितलं सपन, त्यानं बघितलं सपन, पाला उसाचा काढताना, उरी हुदक दाटतो या गोष्ट बाबाची सांगताना. उरी हुदक दाटतो या गोष्ट बाबाची सांगताना. मंत्र मुग्ध करून टाकलं चिंतामण महाराजांनी. विठ्ठला उरी हुंदक दाटतो गोष्ट बाबाची सांग. जोपर्यंत काय वडील जिवंत तोपर्यंत सेवा करा. पहिलं ऋण देवाचं भजन करून फेडा, दुसरं ऋण संतांचं त्या मार्गावर चलून फेडा, तिसरं ऋण आई वडिलांचं सेवा करून त्यांचं स्मरण करून फेडा. आणि महत्वाचा दरवाजा आहे मृत्यू विसरू नका. कारण मृत्यूला आपण विसरलो पण मृत्यू आपल्याला विसरलेला नाही. तुकोबारायांचं जीवन बघा. तुकोबाराय म्हणले आम्ही अहोरात्र जे प्रयत्न केले मृत्यू मारण्याकरता प्रयत्न केले, मृत्यूला घाबरण्याकरता नाही. कारण मरण येणं ही प्रकृती, मरण न स्वीकारणं ही विकृती, आणि मरणावर विजय मिळवणं ही तर खरी संस्कृती. तुकोबाराय म्हणले आम्ही अहोरात्र प्रयत्न केले, रात्र न कळे दिवस न कळे, अखंड भगवंताचं भजन केलं. आणि भजन केल्यामुळं एवढा अट्टहास केल्यामुळं यासाठी केला होता, यासाठी केला होता, यासाठी केला होता.
आता निश्चिंतीने याजसाठी केला अट्टहास केलता. अहो रात्र अट्टहास म्हणजे भजनच केलं, दुसरं काय केलं? तुकोबारायचं जीवन बघा ना तुम्ही, पूर्ण तुकोबारायांचं जीवन. संसारी तुकोबारा 1, साधक तुकोबाराय 2 आणि सिद्ध तुकोबाराय 3. तिन्ही कालात मुखात देवाचं भजनच, काहीच नाही दुसरं. कारण तुकोबारायची पदवीच ती नामधारक. आम्ही नामाचे नेणो प्रकार आलो म्हणे तुका, मी नामाचा धारक. भजनच केलं आणि भजनामुळं तुकोबाराय म्हणले शेवटचा दिस. या अभंगावर आपण हजारो कीर्तन ऐकली, पण नेमकं शेवट गोड होणं म्हणजे काय? आपण मरायच्या टायमाला, शेवटच्या टायमाला आपल्या मुखातून भजन आलं पाहिजे. 1, आपण मरायच्या टायमाला आपले सद्गुरू आपल्या जवळ पाहिजे. 2, आणि आपल्या मरायच्या टायमाला साक्षात नेण्याकरता पांडुरंग आला पाहिजे. 3, आणि त्यानेच म्हणायचं शेवटचा दिस गोड व्हावा. काहीची सुरुवात गोड झाली, शेवट कडू झाला. काहीचा शेवट गोड झाला, सुरुवात कडू झाली. काहीची सुरुवात कडू झाली, शेवट कडू झाला. आणि काहीची सुरुवात गोडच आणि शेवट बी गोड. विठ्ठला आता काही असे होऊन गेले, सुरुवात गोड झाली पण शेवट कडू झाला. राजा जेड भरत, घरदार सोडून भजनाला जाणं चांगलं आहे का वाईट? चांगलं आहे का? देवासाठी घेऊन जोग अवघा भोग त्याजीला, संसाराला लात मारली आणि देवाचं भजन करण्याकरता वनात गेली. पण काय दुर्दैव, तिथं गेल्यावर त्या हरणाच्या पिल्याचं ध्यान लागलं. कधी माणसाला कोणाचं कुठं ध्यान लागन आणि परमार्थातून माणूस कधी बाजूला जाऊन शकन सांगता येत नाही. हरणाचं ध्यान लागलं आणि आपलं मुख्य ध्येय बाजूला ठेवलं. हरणाचं कसं होईल, हरणाचं कसं होईल, हरणाचं कसं होईल, याच्यात मरणाचं कसं होईल विसर पाडा. आणि गाव जवळ आलं कीच जड भरत राजा हरणे गर्भ गेला. गाला तो घाताला, सुरुवात गोड झाली, शेवट कडू झाला. आता दुसरा दृष्टांत, शेवट इतका कडू, सुरुवात इतकी कडू, पण इतका शेवट गोड झाला. कोण? वाल्या कोळी. किती माणसं मारली गणितच नाही. एवढं लोक म्हणते इतके रान तितके रान. अहो आग्नीत ब्रह्महत्या राशी पातके अपार, पण इतका शेवट गोड झाला. अहो रामाच्या नाटकाचा डायरेक्टरच वाल्या कोळी झाला. केले रामायण रामाधी, केले रामायण रामाधी. अरे वा, वाढली गेले रामायण, बोलीला वाल्मिक आणि वरतून दावी. काहीच करता आलं नाही मला. प्रभू रामचंद्र होते, पण जसं लिहिलं का तसंच वागावं लागलं. 2 भावाची भांडणं झाली रामायणात. ते भाऊ कोण? वाली आणि सुग्रीव. मग न्याय समान द्यायला पाहिजे होता ना. एकाचा काटा काढा आणि एकाला राज्य दिलं. करायचं नव्हतं, पण लेखणी तशी चाललेली होती. केले रामायण, किती अधिकार प्राप्त झाला. अहो ज्याला राम म्हणता येत नव्हतं ते माणूस रामायणाचा कोण झाला? सुरुवात किती कडू आणि काय शेवट रंगला महाराज. तिसरा दृष्टांत, सुरुवात बी कडू आणि शेवट कडू. कोण? 100 लेकराचा बाप होता, गांधारीचा पती होता. अहो हस्तिनापूरचा राजा होता. कोण? शांताराम. किती पोरं होती त्याला? किती? ती एकाचं नाव घेत जा, नाही तर केस टाकीन दे आपले.
कुंती सांगती देवाला कर्ण तो पांडव रे पहिला. राज्य कोण? हस्तिनापूरचा राजा. सुरुवातीला म्हणले तुमचेच भाऊ येते, 5 गाव द्या. जमणार नाही. जी तिथून सुरुवात झाली महाराज, जाणकार मंडळी 5 गाव. अहो सुईच्या अग्रभागावर मावेल एवढी जागा सुद्धा भेटणार नाही. महाभारत म्हणजे काय? भाव कितले भांडण. भावकी शब्दाचा अर्थ माहिती आहे तुम्हाला? जैसे शिवाय जगता येत नाही आणि जे आपल्याला नीट जगू देत नाही. नाही जमलं. शेवट काय झालं मग? युद्ध झालं. आणि रिझल्ट काय लागतो तुम्हाला माहिती? विजय कोणाचा झाला? विजय भाऊ. कारण जिकून कृष्ण आहे का, विजय तिकूनच. यत्र योगेश्वर विजय झाला. आणि धृतराष्ट्राची अशी अवस्था झाली महाराज. लेकरं गेली. शेवट लय विचित्र झाला महाराज. आणि काय राहतं, मनुष्य गरिबीतून मोठा झाला तर पुन्हा मोठ्यातून गरीब होऊ नये. लय अवघड होतं. लहान आहे, मोठा झाला, आनंद वाटतो. पण मोठ्यातून पुन्हा छोटा झाला, काय वाटतंय? हस्तिनापूरचा राजा महाराज, 100 लेकराचा बाप, ज्याच्या बायकोची पावर इतकी होती महाराज, गांधारीने एकदा डोळा उघडून बघितलं होतं तर दुर्योधन वज्रदेही बनला होता. इतकी ती पतिव्रता होती महाराज. पण असा शेवट झाला. युद्ध संपलं, पांडवांचा विजय झाला. आणि हे दोघं नवरा बायको राहिला धर्मराजाकडे. युधिष्ठिर खूप प्रेमळ व्यक्तिमत्व, विद्वान व्यक्तिमत्व. काकांचा त्यांना त्रास नव्हता महाराज, पण भीम टोचून बोलायचा. आणि माणसाला टोचून बोललेलं आवडत आहे का? काही काही लोकांना खाऊ घालायचं लय नादे, पण टोचून बोलायचं बी नादे. वाढ वाढ द्यायला का घरी मिळत का? तेव्हा मुख्य घास हाती टोला काय भाजणार तर साधीला. भीम टोचून बोलायचा. कोणाला? राजा धृतराष्ट्राला. खा खा, हे तुमच्या लेकराच्या रक्ताने माखलेला काही खावटत असत. आणि एक दिवशी दोघांनी महाराज राग आला, राग अनावर झाला आणि रात्री घर सोडलं. दुर्दैव असो, जंगलात गेली. 2 दिवस मुक्काम पडला. आणि 3ऱ्या दिवशी गुरुजी त्या जंगलाला आग लागली. हस्तिनापूरचा सम्राट राजा जंगलामध्ये होरपळून मेला महाराज. ना पाणी पाजायला कोणी, ना अंत्यविधीला कोणी. हे 10-5 एकरवालीची कथा नाही महाराज. 100 लेकराचा बाप होता, हस्तिनापूरचा राजा होता, गांधारीचा पती होता. पण इतका शेवट विचित्र झाला. ना पाणी पाजायला कोणी, ना अंत्यविधीला कोणी. सुरुवात तुमची कशी होऊ द्या महाराज, शेवट चांगला झाला पाहिजे. आणि बऱ्याच वेळा शेवट चांगला होत नाही महाराज. तुरळीक महात्म्य असतात, माणसं असतात, त्यांचा शेवट गोड होतो. शेवटचा दिस आणि शेवट गोड झाल्यामुळं तुकोबाराय म्हणले आता आमची चिंता संपली. आता निश्चितीने हा हो
विसावा खुंटलिया धावा तृष्णेजिया. शरीर म्हणलं त्याला खाण्याची चिंता आहे, लोकात राहायचं मानाची चिंता आहे, आणि ज्याला परमार्थ करायचा त्याला देव भेटीची चिंता आहे. पण ज्याला भजन केलं का ह्या तिन्ही प्रकारची चिंता नाही. भजन करा खाण्याची चिंता राहत नाही, भजन करा लोक मानायची चिंता राहत नाही, आणि भजन करा अहो देव भेटीची चिंता कुठे. भजन करणाऱ्या माणसाला लोक काय कमी पडू देते, खाण्याची चिंता करायची. अरे फकीर होकर फिकीर करताय ओ साला गद्दाय. गळ्यात ज्यांनी लायसन टाकलंय खाण्याची चिंता करायची नाही. नको चिंता करू आणला या पोटाची माऊली खाण्याची चिंता करायची नाही, लोकात राहायचं मानाची चिंता नाही, आणि परमार्थकाला देव भेटीची चिंता नाही. भजन करणाऱ्याच्या ह्या तिन्ही चिंता राहत नाही. आता निश्चिंतीने पावलो विसावा धावा धाव संपली खुंटलिया धावा. याच्याबद्दल आम्हाला कौतुक वाटे झाली या वेचाचे, कारण आमचं लग्न आता अशा मुलीशी लागलंय तुका म्हणे मुक्ती परणिली नोवारी. आणि आता शेवटचे 4 दिवस आता दिवस चारी खेळीमेळी. आता निश्चिंतीने पावलो विसावा खुंटलिया धावा तृष्णेची या विठोबा. हरी जय जय हरी जय 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 विठोबा रखुमाई. हरी जय विठोबा रखुमाई. हरी जय 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 हरी जय जय हरी जय
मुकुंद महाराजांचा सत्कार करा हार घालू ओ पोप टेलर मुकुंद मार उभे राहा फोटो घ्या गुरुजी 2 मिनिट उभे राहा नाही नाही ओपत नाही उठ उठ उभा राहू पखवा झाला पाहिजे गुरुजी कुणी तुम्ही शूटिंग वाली हा या तुम्ही वर हा आता चाल झाली आता डबल घ्यायची बरोबर हॅलो पुंडली गवरदे हरी विठ्ठल श्रेष्ठ पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय चाल घ्यायची का होय गुरुजी घ्यायची हॅलो तुका मने मोक्ती परमिली नो तुका मने मोक्ती परमिली नो तुका म्हणते करणे नव तुका आजा दिवस खेळी आजा दिवस खेळी आता नाचे
वाजवण्याचा प्रयत्न करतो. गेल्या 1.5 तासापासून तुम्ही मृदंग ऐकताय. मृदंगाचे हे जे बोल असतात हे पारंपरिक बंदिश रचना आहे, पारंपरिक बोल आहे. इंद्रचंद्रापासून आलेल्या त्या रचना आहे. ते आम्ही काही आमच्या मनाने वाजवण्याचा प्रयत्न करत नाही. देवगंधर्वांपासून आलेल्या ते जे रचना आहे त्या वाजवण्याचा मी प्रयत्न करत आहे. आणि त्याच्यात काही परण आहे. मी एक परण वाजवतोय, सिंहावलोकन परण म्हणतात त्याला. ते सिंहावलोकन परण वाजवतो मी. त्या परणाचे बोल असे आहे, थोडं विलंबित टाळ करा. धा धेत्ता त्रक धेत्ता कत्तिट तिन्नग त्रक धिकिट तान धा धेत्ता त्रक धेत्ता कत्तिट तिन्नग त्रक धिकिट ता धात्तिट धेत्ता त्रक धेत्ता कत्तिट तिन्नग त्रक धिकिट ता धिटत धतक धिकिट कत्तक दिगन धा धा किटता देंगिन त्रक ता त्रक धिकिट ता गिन त्रक ता त्रक धिकिट ता गिन त्रक ता त्रक धिकिट ता धिटत धतक धिकिट कत्तक दिगन धा धा किट ता दिंगिन त्रक ता त्रक धिकिट ता गिन त्रक ता त्रक धिकिट ता गिन त्रक ता त्रक धिकिट ता धिटत धतक धिकिट कत्तक दिगन धा धा किट ता देंगिन त्रक ता त्रक धिकिट ता गिन त्रक ता त्रक धिकिट ता गिन त्रक ता त्रक धिकिट ता असाच आवाज काढण्याचा प्रयत्न करतो. याच्यानंतर दुसरा एक बंदिश आहे. तो जो बंदिश आहे त्याला वीरपरण म्हणतात. तो वीरपरण मी वाजवण्याचा प्रयत्न करतो. धातिट धेत्ता त्रक धेत्ता कत्तिट तिन्नग त्रक धिकिट ता धातिट धेत्ता त्रक धेत्ता कत्तिट तिन्नग त्रक धिकिट ता. म्हणजे ह्याच्या पर्णातून आहे नागाचा बिळातून निघण्याचा आणि डंस करण्याचा प्रकार दिसतोय. कसा? आता नाग तो उभा राहिला आहे आणि तो डुलतो कसा त्या पर्णामध्ये. अशा पद्धतीने वाजवण्याचा प्रयत्न करतो.